तिघंजणं राहू शकतो आपण. यांची प्राईज आहे रूमची 200 रुपये. 6 जणं राहू शकतो. 2 बेड असणार. अतिशय सुंदर हा भक्तिनिवासचा हा परिसर. तुम्ही ऑफलाईन तिकीट्स काढू शकता, म्हणजे ऑफलाईन बुकिंग करू शकता रूमची. मध्ये एंटर केल्या गेल्या या बाबांचा सुंदर असा फोटो आहे बघा. असे तुम्हाला नाश्ता पॅकेट भेटले जातात इथे. मित्रांनो, जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर तुम्ही इकडे येऊन निवासस्थानासाठी इथे यावं लागेल. हा आता तुम्हाला बस देखील अवेलेबल आहेत, म्हणजे जागोजागी म्हणजे भरपूर ठिकाणीच आहेत असे सेंटर. खंडोबा मंदिर, तेव्हा तुम्ही शिर्डीला याल हे देखील करू शकता. बघून तुम्ही तुमच्या परिवाराला इथे देखील घेऊन येऊ शकता साई उद्यानमध्ये. हे बघा, साई पालखीचं आगमन झालं आहे शिर्डीमध्ये. राम तिकीट भेटते. सो आता बघा, हे विनामूल्य आहे. मित्रांनो, शिर्डीमध्ये येत आहे तर हे जेवण मिस करू नका, कारण की हा प्रसाद सर्वश्रेष्ठ आहे. येत आहे तर नक्की इथे भेट द्या. शिवकालीन प्रदर्शन, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन आहे इथे. नमस्कार मित्रांनो, मी साई, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही आपली पहिली व्हिडिओ बघितली नसेल शिर्डीमधली तर तुम्ही लवकर जाऊन बघा. रामनवमीला सजलेली साई नगरी. आता मी आहे भक्तिनिवासमध्ये. आता व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आपले माझ्यासारखे खूप जण असे भक्त आहेत जे येतात शिर्डीला आणि इकडे येऊन म्हणजे कधी कधी लुटले जातात. कोणत्या ह्याच्या थ्रू, हॉटेल थ्रू, किंवा ज्यांना माहिती नसतं इथे आल्यावर कुठे कुठे जायचं, कुठे राहायचं, कुठे दर्शन करायचं, काही. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळं क्लिअर करणार आहे. तुम्हाला कुठे दर्शन घेतलं पाहिजे, कुठे राहिलं पाहिजे, तुम्ही स्टे करायसाठी येतं तर तुमच्या फॅमिलीबरोबर, परिवाराबरोबर कुठे राहाल, कुठे भोजन वगैरे सर्व सांगतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये, सर्व क्लिअर करतो. सर्वप्रथम मी आता आहे भक्तिनिवासमध्ये. भक्तिनिवासमध्ये जर तुम्ही तुमच्या परिवाराबरोबर, फॅमिलीबरोबर, मित्रांबरोबर येत असाल तर इथे रूम रेट हे 200 पण सुरुवात आहेत आणि ते पण 3 बेड. सो राहण्यासाठी माझ्यामध्ये तरी हे सोयीस्कर आहे खूप. अजून देखील खूप ऑप्शन आहेत, जसं की साई निवास, साई आश्रम आहे, परत पालखी निवास एक आहे, प्लस रामनवमीला इथे बाहेर जिथे म्हणजे तर गर्दी खूप होते, सो इथे बाहेर देखील झोपायला आणि सोय केली असते, पण ती तात्पुरती असते. जर रूम बुकिंग इथे कशी आहे, इथे ऑफलाईन देखील बुकिंग होते, अदरवाईज तुम्ही ऑनलाईन पण करू शकता. ती साईट देखील तुम्हाला देईल मी आणि त्या तुम्ही येऊ शकता. तो म्हणजे जे आपण साईबाबांचा प्रसाद घेतो तिकडे मंदिराच्या इथे जाऊन, तो प्रसाद देखील आपल्याला इकडेच भेटेल. ते नाश्ता, चहा वगैरे सर्व काही तुम्हाला भेटेल. चल तो तुम्हाला दाखवतो मी आता. अतिशय सुंदर हा भक्तिनिवासचा हा परिसर देखील इथे बघू शकतो तुम्ही. इथे गार्डन आहे आणि खूप काही ॲक्टिव्हिटीज आहेत लहान पोरांसाठी. तुम्ही ऑफलाईन तिकीट्स काढू शकता, म्हणजे ऑफलाईन बुकिंग करू शकता रूमची, अदरवाईज ऑनलाईन देखील करू शकता. मध्ये एंटर केल्या गेल्या या बाबांचा सुंदर असा फोटो आहे बघा. ओम श्री साईनाथाय नमः. बघा, इथे क्लॉक रूम देखील अवेलेबल आहे. म्हणजे इथे तुम्ही बॅग, आपलं सामान, जे जर तुम्हाला राहायला जागा नसेल भेटली तर इथे मोफत क्लॉक रूम आहे, तिथे तुम्ही बॅग, सामान ठेवू शकता. आणि हे बघा, हे रूम रेट्स वगैरे इकडे मेन्शन आहेत. तिघंजणं राहू शकतो आपण. यांची प्राईज आहे रूमची 200 रुपये. 6 जणं राहू शकतो. 2 बेड असणार आणि 2 ते मिनिमम 2 ते 6 हे 900 रुपये हे असे आहे. आणि ऑनलाईन डोनेशनची डिटेल्स आहेत, प्लस ही ऑनलाईन दर्शनासाठी जी पास भेटतो ना, तो देखील आपल्याला इथं भेटेल, ते देखील फ्री ऑफ कॉस्ट. चला तुम्हाला अजून दुसरं दाखवतो काय का, दुसरा पॉईंटवर घेऊन जातो. अन्नप्रसाद पाकिट केंद्र. इथे नाश्ता वगैरे आहे, म्हणजे सकाळचा नाश्ता ते 7 ते 10 वाजेपर्यंत चालू असतं. 5 रुपये प्लस फ्री ऑफ कॉस्ट. हा नाश्ता 5 रुपयामध्ये भेटतो तुम्हाला पाऊच थ्रू. असे तुम्हाला नाश्ता पॅकेट भेटले जातात इथे. ते देखील भक्तिनिवासच्या इथे बाजूलाच आहे ते. हां, असं तुम्हाला म्हणजे असं नाही, लिमिटेशन नाही की किती पाकिटे घ्यायची, असं काय 5 रुपयाला एक पाकिट. सो हे सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत चालू असतं. इथं देखील तुम्ही येऊन नाश्ता करू शकता. अदरवाईज बाहेर पण ऑप्शन आहेत हॉटेलने. मंडळी, हा इथे भक्तिनिवास आणि त्या बाजूलाच इथे तात्पुरते निवासस्थान केले. म्हणजे आता रामनवमी
सो भक्तांची खूप गर्दी होते. तर इथे येऊन तुम्ही हे करू शकता, आराम करू शकता, रात्रीचे झोपू शकता. इथे त्या साईडला ना पाठी गाद्या वगैरे ठेवले नाही आहेत. तो इथे येऊन तुम्ही विश्राम करू शकता. इथे खूप पालखीवाले पण येतात कधी कधी. हे बघा इथे अजून एक पालखी आहे, अजून एक पाठी एक आहे. मी पण रात्री इथंच थांबलेलो, कारण की कधी कधी असं होतं की आपल्याला रूम भेटत नाही, तेव्हा इथे येऊन तुम्ही विश्राम करू शकता. त्यानंतर तुम्ही ट्रेनने येत असाल तर तुम्ही इकडे येऊन निवासस्थानासाठी इथे यावं लागेल. हा पहिला हॉल्ट असणार, नंतर तिथून डायरेक्ट मंदिराकडे जायला हा रस्ता आहे. तर मित्रांनो, शिर्डीला येण्यासाठी 2 मार्ग उपलब्ध आहेत. एक तर तुम्ही ट्रेन थ्रू येऊ शकता, अदरवाईज ट्रॅव्हल्सने येऊ शकता. ट्रेनने तर म्हणजे लिमिटेड ट्रेन आहेत, त्याचे देखील मी तुम्हाला डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि ट्रॅव्हल्सने येत असाल तर नॉन सीझनला 250 ते 300 ॲव्हरेज जातो. आणि नंतर ना जर सीझन असेल, जसं की गुरुवार, अदरवाईज सण असेल कुठला, आताच घ्या ना रामनवमी वगैरे, तर 350, 400, 450 असे रेट असतात. तो मी तर तुम्हाला प्रेफर करेल की ट्रेनने पण येऊ शकता, अदरवाईज ट्रेनने पण येऊ शकता. नाही तर सणाच्या 1 दिवस अगोदर निघा, ते देखील बेटर पडेल. आलात की तुम्हाला बस तेव्हा इथपर्यंत सोडते, नाही तर थोडंफार पुढे इथे येऊन निवासस्थान आहे. जर निवासस्थानात नसेल राहायचं तर मंदिरापासून थोडंसं पाठी, म्हणजे थोडंसं लांब जे हॉटेलच नाही तर तुम्हाला दिसतं ते पाठी. परत हे माया पाठी ह्या साईडला ते असे हॉटेल्स बुक करा. इथे जरा असं स्वस्त कमी प्राईजमध्ये भेटेल. जर तुम्ही मंदिराच्या इथं बघताय तर थोडंफार ह्याच्यापेक्षा डबल कॉस्टला जाईल. म्हणजे आता इकडे दोघांसाठी 400 रुपये आहे काय ते डबल बेड, आणि तिकडेच जर तुम्ही घ्यायला गेलात तर 900, 350, 400, 900, 500 असं जाईल. सो मी त्याच्यात प्रेफर करेल जरा मंदिरापासून लांब बघा. जर तुम्हाला निवासस्थानमध्ये राहायचं नसेल, तसे धर्मशाळा पण आहे पुढे. पाठी काय ते निवासस्थान आहे काय, प्लस भक्ती निवास झाला, अशा खूप सुविधा आहेत उपलब्ध शिर्डीमध्ये. सो तुम्ही तिथे पण राहू शकता. मला यायचं असेल तर एअरपोर्टने देखील येऊ शकता. इथे विमानतळ अवेलेबल आहे, इथे विमानतळ देखील आहे. हां हाय. तुम्ही शिर्डी आला सर्वप्रथम समाधी मंदिरात जाल. समाधी मंदिर नंतर आत मंदिरात गणेश मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे, द्वारकामाई असे खूप आत मंदिर आहेत. सो तुम्ही त्याचं दर्शन कराल. तर एक शंकराची पिंड देखील आहे. त्याचबरोबर तुम्ही खंडोबा मंदिर करू शकता. नंतर इकडे साई उद्यान देखील आहे, ते देखील एक भारी स्पॉट आहे फिरायला. आणि त्यानंतर थोडंसं साई तीर्थ करून आहे, तिथे तुम्हाला सर्व काही बघायला भेटेल. ते देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथे 4 धाम बघायला भेटतील आणि खूप भारी आहे ते. सो तिकडे आता राहायला प्रश्न जेवायला आणि पण हॉटेल देखील आहेत. काय स्वस्त देखील आहे आणि काय महाग देखील आहेत. सो मी तर प्रेफर करेल की मंदिरापासून थोडंफार लांब येऊन तुम्ही जेवू शकता. अदरवाईज साई प्रसादालय आहे, त्या प्रसादालयामध्ये पण खूप भारी असं जेवण असतं. देखील आता आपण ज्या निवासस्थानमध्ये थांबलेलो तिथे देखील आहे. आता तुम्हाला बस देखील अवेलेबल आहेत, म्हणजे जागोजागी म्हणजे भरपूर ठिकाणीच आहेत असे तिकीट सेंटर. सो तुम्ही मुंबईला जाण्यासाठी जिथून तुम्ही आला असाल तिथं जाण्यासाठी तिकीट तुम्हाला भेटतीलच, त्यामुळे जायचं एक टेन्शन नाही. थोडा ट्रेन जरा लिमिटेड आहेत आणि टायमिंगवर आहेत, त्यामुळे ट्रेन मोस्ट ऑफ द अवॉइडच करा. अदरवाईज जर तुम्ही त्या टाईमनुसार आला असाल ते बेटर पडेल. नाहीतर हा ऑप्शन सही आहे ट्रॅव्हल्सचं. खंडोबा मंदिर तेव्हा तुम्ही शिर्डीला याल हे देखील करू शकता. परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जय जय जय. तर मित्रांनो, माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही तुमच्या परिवाराला इथे देखील घेऊन येऊ शकता साई उद्यानमध्ये. हे बघा
म्हणतो. एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार. जय मल्हार. सदानंदाचा विजय असो. चला तर आपण आता काल मी आलेलो भजन वगैरे होतं त्यामुळे मी काल प्रसादी घेतला नव्हता. सो सर्वप्रथम आता प्रसादी घेऊया. इथं देखील ह्या उद्यानाच्या बाजूला इथं लाडू प्रसादासाठी लाईन लागली बघा. तर चला साईराम बोलत बोलत घेऊया प्रसाद. तर मंडळी तुम्ही रात्रीचे आपले भजन नसतील बघितले तर मी आपल्या दुसऱ्या पेजवर टाकले मी साई करून. त्या पेजवर आहे त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो रात्री आपल्याला 3 भजन रेकॉर्ड करता आले. ते लवकरात लवकर जाऊन बघा. खूप भारी झाले. 3 पण भजन मस्त होते. सगळी मैफिल रंगायच्या अगोदरच नष्ट झाली. ते तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये कळेलच. तुम्ही मागचा ब्लॉग पण बघितला नसेल तर लवकर बघा. ही एवढी लाईन. इकडे लाडू केंद्र आहे. सो आम्ही इथे लाडू घेणार आहोत. बाकी विचारा बसले त्यांना उभं राहायचा प्रॉब्लेम आहे. मी पण जाऊन उभं राहतो. साई पालखीचं आगमन झालंय शिर्डीमध्ये रामनवमीला. या आपण पालखीचं दर्शन घेऊया. चला तर साई प्रसादाचा लाभ घेऊया आता आपण. मंदिर तिथे आहे. मंदिराच्या इथून सरळ हायवेने तुम्ही आलात की इकडे साई प्रसादाला आहे. तर दाखवतो. तर मित्रमंडळी तुमचं सहर्ष स्वागत आहे या साई प्रसादालयामध्ये. या आपण साई प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घेऊया. इथे यायचा विषय असा की बाकीच्या हॉटेलमध्ये पण तुम्हाला भेटेल पण तुम्हाला मला इकडे दाखवायचं होतं की प्रसाद काय ह्याच्यामध्ये असतो. इथं कधी कधी विनामूल्य असतो. कधी कधी नाही जास्त मोस्ट ऑफ द टाईम विनामूल्यच असतो. आणि कधीतरी 4 रुपये 5 रुपये 5 रुपये ते 10 रुपये 5 रुपये जास्त करून तिकीट असते. ते तिकीट काढून आपल्याला जायचं भोजन करायला. मोफत प्रसाद भोजन. ही तशी लाईन लावायची मग इकडून आत जायचं. हे तिकीट भेटते. सो आता बघा हे विनामूल्य आहे. कधीतरी कदाचित 5 रुपये 4 रुपये असते. तिथे हात धुवायला आणि ते तिकडे पियायला आणि पाणी आहे थंड. सो आणि इकडे बाबांचं आपलं दर्शन लाईव्ह दर्शन. या आपण थंड पाणी भरूया. बंधू आणि भगिनींनो हे बघा अशी लाईन असते. ही अशी क्रॉस करून जेव्हा गर्दी असते तेव्हा अशी इथूनच सोडतात. नाही तर डायरेक्ट भेटते. आणि भक्तांची गर्दी पण होतच चालली. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की काहीच नव्हती गर्दी. हे आता जास्त झालं. हो दादा तिकीट कंपल्सरी आहे मित्रांनो. जर तुम्ही आता तिकीट काढा. विदाउट तिकीट सोडणार नाही. तिकीट काढलं इकडे जमा करायची या काकांकडे आणि मग जायचं प्रसाद घ्यायला. सो इकडे द्यायची अशी ही तिकीट. काका साईराम हे बघा प्रसादाला कसं भरलं आहे गजगजून. इकडे खाली आहे त्यावेळी पाठवून भरतात. चला आता भोजन करायला जाऊया. भोजन हे बघा इको फ्रेंडली. पाठी गर्दी बघा. नाद. मित्रांनो शिर्डीमध्ये येत आहे तर हे जेवण मिस करू नका. कारण की हा प्रसाद सर्वश्रेष्ठ आहे. साईबाबांचा प्रसाद खूप भारी. हे बघा ना शिरा भाज्या 2 भाज्या डाळ भात आणि चपाती पण असते. सो ते आता लवकर सर्व होईल आपल्याला. ते बघा ताई घेऊन पण आलं. चला साईराम. मित्रांनो भोजन झाल्यावर त्याच बाजूला म्युझियम आहे. तिथे महाराजांचे शस्त्र त्यांची कॉपी तुम्हाला दाखवतो. इथेच वरतीच आहे. त्या तुम्हाला दाखवतो आणि ते देखील बघण्यासारखं आहे. सो तुम्ही शिर्डीला येता तेव्हा ते बघा. हे बघा इथे शिवसृष्टी.
चला तुम्हाला दाखवतो भाजी. मित्रांनो सॉरी, म्युझियममध्ये फोन अलाउड नाही आहे. सो हे इकडे कलेक्शन आहे. प्लस तुम्ही तुमच्या परिवाराला लहान पोरांना आणलं तरी महाराजांचे शस्त्र दाखवू शकता. प्रत्येकाची माहिती देणारे इथे काकी आहेत, सगळं सांगू शकतात. आणि मी इकडे तर काहीतरी बघतो आपल्याला काय भेटतं. नो येत आहे तर नक्की इथे भेट द्या. शिवकालीन प्रदर्शन, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन आहे इथे. सो शिवशस्त्री हा येणाऱ्या पिढीला दाखवा, तुमच्या पोरांना, लहान लहान पोरांना तर नक्कीच दाखवा. सो हा एक पॉईंट आहे शिर्डीला आल्यावर तुम्हाला बघण्यासारखा. प्रसादालयाच्या बाजूलाच हा एक म्युझियम आहे, सँड आर्ट. इथे पण देखील तुम्ही येऊ शकता. इथे मोबाईल अलाउड नाही. पूर्ण भारी आहे बघण्यासारखं. हे पण म्युझियम आहे एक, सँड आर्टचं सगळं पूर्ण रेतीपासून बनवलेलं, साईंचे कलाकृती सगळ्या. सो इथं देखील नक्की भेट द्या. हा एक स्पॉट भारी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज